नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी कोमल वासलवार। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही सर्व कसे आहात? आय होप की तुम्ही खूप सर्व छान असेल। तर मैत्रिणींनो, सकाळची वाजले आहेत 6। घरातील सर्व कामांना सुरुवात झाली आहे। देवपूजा, झाडझूड, आपल्या घरातले सर्व कामे, रोजची सकाळची सर्व कामे असतात ते सर्व कामांना सुरुवात झालेली आहे। तर मैत्रिणींनो, इथं मी बनवत आहे फोडणीचा भात। आपल्या घरामध्ये रोजचा म्हणजे उरतो तो आपला रात्रीचा भात। तर तो सकाळी लवकर फ्राय केला तर फोडणीचा भात केला तर सकाळी खूप छान असतो। म्हणून मी आता सकाळी फोडणीचा भात करत आहे। कुकर लावलेला आहे, वरणाचा कुकर लावलेला आहे। रात्रीचा फोडणीचा भात मी तयार केलेला आहे, वरणाचं कुकर झालेलं आहे ताईंनो। तर घरातली जवळ कामं सध्या माझी आटोपलेली आहेत। तर मी कुकर लावलेला, तर वरणाला फोडणी दिली व कारल्याच्या भाजीची तयारी करत आहे। शेंगदाणे भाजून घेतले व कारल्याला मीठ लावून घेतलं। शेंगदाणे भाजून घेतले, अद्रक, लसूण, कोथिंबीर, कांदा आणि आता हे शेंगदाणे मिक्सरमध्ये म्हणजे वाटून घेते व असं कारल्याला मीठ लावून घेणार आहे। बघा, अशी मीठ लावून आपण पाण्यामध्ये थोडा वेळ उकळून घेतलं ना, कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। शेंगदाणे भाजून वाटणमध्ये अद्रक लसणची पेस्ट, अद्रक लसण, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण वाटून घ्यायचं व मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि पूर्ण वाटून घ्यायचं। पूर्ण ग्रेव्ही घट्ट म्हणजे वाटून घ्या, थोडं पाणी टाकून मिसळून बारीक वाटून घ्यायचं व कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं। तेल गरम होजेपर्यंत आपण मिक्सर करून घेऊया। मिक्सरला वाटून घेतलं, तोपर्यंत तेल गरम झालेलं आहे। टोमॅटो कट करून घेतला। तेल गरम झाल्यावरती टोमॅटो तेलामध्ये पहिलं कांदा चिरून टाकायचा। एक कांदा चिरलेला घेतला आणि टोमॅटो पण 2 टमाटे कट करून टाकले। तर तुम्ही पण या पद्धतीने जर करत असेल तर कारल्याची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा ताई। मी मिक्सरला ग्रेव्ही करून आणलेली आहे। कारल्याची भाजी या पद्धतीने केल्यानंतर ना अजिबातच कडू होत नाही। कांदा गुलाबी झाल्यानंतर टोमॅटो त्यात घालायचा। टोमॅटो छान फ्राय होऊ द्यायचा आणि त्यानंतर छान तेलामध्ये टोमॅटो फ्राय झाल्यानंतर आपण ग्रेव्ही करून वाटलेली त्या कारल्यामध्ये भरून घ्यायची। हे बघा, या पद्धतीने ते कारले भरून घ्यायचे। आपण जसं वांग्याच्या भाजीला भरतो ना, आपण त्याच पद्धतीने भरायचं आणि ते भरलेलं कारलं तेलामध्ये 10 मिनिटं वाफू द्यायचा। बघा, खूप मस्त आहे। कारले स्वच्छ मीठ लावून घेतल्यावरती, उकडून घेतल्यावरती स्वच्छ चांगलं व्यवस्थित धुवून घ्यायचं, म्हणजे कडू बिलकुल लागत नाही। हे बघा, या पद्धतीने करायचं। ते कारले त्याच्यामध्ये सोडायचे व झाकण लावून ठेवून वाफू द्यायची भाजी। कारलं आपल्या शरीरासाठी पण खूप चांगला असतो, एक वनस्पती औषध आहे। आयुर्वेदिकच्या नुसार कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर आपल्या तब्येतीसाठी पण खूप चांगली असते। लहान मुलं सुद्धा चाटून पुसून खातील, इतकी छान झाली आहे, अजिबात कडू झालेली नाही आहे। मी झाकण लावून ठेवलं भाजीला आणि भाजी वाफू देत आहे आणि मी आता पीठ मळून घेतलं व चपाती बनवायला सुरुवात करत आहे। तर तुमचं पण जेवण झालं असेल, तुम्ही पण या पद्धतीने जर कारल्याची भाजी जर नक्की बनवत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा।
कारल्याची भाजी अजिबातच कडू नाही होत. तुम्ही कोणत्या पद्धतीने कशी करता हे नक्की सांगा. तर माझ्या बघा चपाती खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी अशी चपाती करते. अजिबात कडक होत नाही किंवा काहीही नाही, मस्त छान फुगतात पोळ्या. तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला नक्की ट्राय करून सांगा. माझं सर्व घरातलं आवरलेलं आहे, भांडे जेवण वगैरे झालेलं आहे व किचन पण पूर्ण क्लीन झालेलं आहे. तर घरातले सर्व कामे आवरलेली आहेत. तर आता मी जात आहे, सर्व कामे आवरली. आमच्याकडे ब्रिजवरती पाणी आलं आहे, ते आम्ही ब्रिज बघायला जात आहे. तुमच्याकडे ब्रिजवरती पाणी आलं का? कमेंटमध्ये नक्की मला कमेंट करून सांगा. बघा किती ब्रिजवरतून पुलावरतून पाणी वाहत आहे. मुसळधार पाऊस असल्यामुळे हा ब्रिज वर्षातून 2 किंवा 3 वेळा भरतो. हे बघा बस पण बुडालेली आहे. तर तुमच्याकडे कसा पाऊस आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.